पाथर्डी नगर परिषद निवडणुकीत दुसऱ्या प्रभागातील काही लोक गोरगरीब बांधवांना आमिष दाखवून जातीय समीकरणाचा आधार घेत आपल्या प्रभागात प्रभाव पाडण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची तक्रार येथील काही छोट्या समाजातील महिलांनी बोलून दाखवली आहे। विरोधकांकडून जरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी मात्र समाजातील बांधवांचा भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारांना पाठिंबा आहे। त्यामुळे समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये अशी भावना प्रभागातील महिला मतदारांनी व्यक्त केली। भाजपच्या नेतृत्वाखाली प्रभाग 7 मध्ये ज्योती संदीप पवार आणि संजय संपतराव देशमुख यांनी उमेदवारी केली असून प्रचारामध्ये त्यांचा आघाडीचा ठसा उमटला आहे। माजी नगरसेवक मच्छिंद्र पवार यांनी मागील काळात काँक्रीट रस्ते, गटार पाणी योजना यांसह स्वच्छता योजनांवर काम केल्यानं मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असून उमेदवारांच्या विजयाचा निश्चित अंदाज व्यक्त केला जात आहे। खास करून ज्योती संदीप पवार यांचे पती संदीप पवार यांनी उन्हाळ्यात टँकरनं पाणी पुरवठा केला आणि कोरोना काळात किराणा वाटप केल्यामुळे नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा मिळाल्यात। भाजप समवेत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय आव्हाड यांच्या नेतृत्वात निवडणुकीत प्रचार जोरदारपणे सुरू आहे आणि स्थानिक मतदारांनी स्थानिक उमेदवारांना संधी देऊन त्यांचा पूर्णपणे पाठिंबा करण्याचा निर्धार केला। विरोधक प्रभागाबाहेरील लोकांना आमिष दाखवून सोशल मीडियावर बायकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असले तरी मतदारांनी वेळोवेळी मदतीला धावणाऱ्या स्थानिक उमेदवारांवर विश्वास दर्शवलाय। या निवडणुकीत प्रभाग 7 मध्ये भाजपचे उमेदवार ज्योती संदीप पवार, संजय संपतराव देशमुख आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड यांच्याच बाजूने मतदान करण्याचा निर्धार प्रभागातील मतदारांनी केलाय। नमस्कार, माझ्या प्रिय मतदारांनी भगिनींनो, नाथनगर पश्चिम प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार अधिकृत अभय काका आव्हाड, ज्योती संदीप पवार, बंडू नाना देशमुख यांचा या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे। आम्ही तरी या ठिकाणी बाकीच्या पक्षांनी येऊन उमेदवारांनी येऊन जातीचं तेढ निर्माण करू नये, जे विकासाचा अजेंडा घेऊन आज या ठिकाणी त्यांनी त्यांचे विकासाचे मुद्दे मांडावे, त्या जातीत वाद निर्माण होतील असे या ठिकाणी कोणीही येऊन गोरगरीब जनतेचं, मायबाप जनतेचं ह्याच्यात विनाकारण या जातीचं राजकारण करू नये ही सगळ्यांना माझी नम्र विनंती राहील। आम्ही सर्व समाज बांधवांनी ठरवलेलं आहे, डंकी की चोट पे असं हा कमळाला निवडून आणणार आहे आणि सगळ्यांनी एकमुठीने एकजुटीने सगळ्या मतदानाच्या दिवशी लाईनीत जाऊन आम्ही कमळाला मतदान करणार आहे। गेल्या 15 वर्षात या नाथनगरच्या भागात तुम्ही सर्वे करून बघा, अक्षरशः स्वखर्चाने वर्गणी करून आम्हाला रस्त्याला मुरुम टाकावं लागतोय। पाणी आल्याच्या नंतर आहे ना, चांगल्या मोठ्या घरांच्या गच्चीवर जाऊन झोपावं लागतं, अक्षरशः अशी वेळ येते गोरगरीब जनतेची। त्याच्यामुळं आता जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनच्या उमेदवारांना एवढीच कळकळीची विनंती राहील आमची, पाणीचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर आमच्या या प्रभागात मार्गी लावा, एवढी सगळ्या त्या आताच्या उमेदवारांना विनंती राहील। आम्ही आता ठरवलेलं आहे स्थानिक उमेदवाराला संधी देणार आहे, त्याच्यामुळं या उमेदवारांनी आता या टायमाला दक्षता घ्यावी। आम्ही 7 वार्डामध्ये आमचं काही नाव नाही, संबंध नाही, 1 नंबर मध्ये आमचे संबंध आहे। तुम्ही दिशाभूल आमची करू नये। त्या बहिणीचं आम्हाला त्यांनी साथ दिलेली, मग आम्ही त्यांना साथ द्याला चिन्ह आम्ही चिन्ह मारणार। या पार्श्वभूमीवर निवडणुकीत स्थानिक कार्यकर्ते आणि उमेदवारांवर मतदारांचा विश्वास दृढ असल्याचं दिसून येतं, ज्यामुळे भाजपच्या या उमेदवारांना विजयी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।